आणि दुसरी प्रतिमा कशी येते बघा. शारदी येते चंद्रकळे माझी अमृत कणको वळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे ते या परी श्रोता सादर अनुभवावी एकता अति हळुवारपण चित्त आणून या की भ्रमर पराग देती परी ती कमळ दळे नेणती. आता साहित्याच्या आस्वादाचा दुसरा प्रकार. भ्रमर पराग नेती, त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेऊन भ्रमर कधी गेला ते कळलंच नाही. भ्रमर पराग नेती परी ती कमळ दळे नेणती तैसी सेविती आहे ये ग्रंथी. तसं एक शांत अशा प्रकारचं एक निरामय अशा प्रकारच्या वृत्तीतून आस्वादन ज्ञानदेवांना इथे अपेक्षित केलेलं आहे. भ्रमर पराग नेती परी ती कमळ दळे नेणती तैसी परी आहे सेविती ये ग्रंथी. या ग्रंथामध्ये श्रोत्यांनो त्या पद्धतीनं तुम्ही या ग्रंथाचा आस्वाद घेतला पाहिजे. संपत नाही अजून, 2 प्रतिमा झाल्या. आता एका ठिकाणी साहित्यकृती किंवा कलाकृती स्थिर आहे आणि भ्रमरचलायमान आहे आणि तिसऱ्या ठिकाणी आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रकटता. आकाशामध्ये चंद्र उगवला की कमलिनीला त्याला आलिंगन द्यावं असं वाटतं. पुन्हा कवी कल्पना पण ज्ञानदेव कशी वापरतात साहित्याच्या आस्वादाच्या संकल्पनेमध्ये बघण्यासारखं आहे. आपुला ठावो न सांडिता, ती कमलिनी काय आपलं ठिकाण सोडत नाही. आपल्या जाग्यावरून न हलता आपुला ठावो न सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रकटता तैसा अनुरागू भोगिता. तसा अनुराग कमलिनी जाणे. ते कमलीला ते बरोबर आहे, त्याचा आस्वाद कसा घ्यायचा, चंद्राच्या त्या आलिंगनाचा आनंद कसा लुटायचा ते कमलिनाला बरोबर माहित आहे. ऐसेनी स्थिरावलेनी अंतःकरणे, हे अत्यंत महत्वाचे शब्द आहेत. अशा अत्यंत स्थिर अंतःकरणाने, कुठेही चलबिचल नाही, कोणत्याही प्रकारची मानसिक अशा प्रकारची विकाराने भरलेली अवस्था नाही. ऐसेनी स्थिरावलेनी अंतःकरणे, ऐसेनी गंभीरपणे आणि स्थिरावलेनी अंतःकरणे आठीला तोची जाणे मानू ये. या ज्ञानेश्वरीचा आस्वाद तोच घेऊ शकतो की ज्याचं अंतःकरण स्थिर आहे आणि अत्यंत गंभीरपणाने तो या विषयापर्यंत आलेला आहे. त्याला उदाहरण त्या कमलिनीचं आणि त्यांनी तिने दिलेल्या चंद्राच्या आलिंगनाचं. आता इथे कुठेही हालचाल नाही, परंतु स्थिर अंतःकरणाने आणि गंभीरपणाने या 2 वृत्ती कलेच्या आस्वादासाठी आवश्यक आहे असं या तिसऱ्या प्रतिमेतून ज्ञानदेवांनी सूचित केलं. ज्ञानदेवाच्या या सगळ्या संकल्पनातून अर्थ कसे आविष्कृत होतात ते पाहिल्यानंतर कुठल्या अर्थाने ओवी आपल्या समोर येते काही कळतच नाही. अर्थ बदलतच राहतात. दर क्षणाला नवा प्रत्यय देण्याचं सामर्थ्य या ओवीमध्ये आहे. आणि ज्ञानदेवानी याची एक गमतीदार एक प्रतिमा उभी केलेली आहे सुरुवातीला. ती मी सांगतो, म्हणजे संसारातल्या काही गमतीदार कल्पनाही ज्ञानदेव कसे आणतात. खरं म्हणजे हा महासागर आहे बरं का. जितकी बुडी मारावी हाताला इतके काही तुम्हाला रत्न लागतील, किती रत्न तुम्हाला दाखवावी त्याला काही सीमा नाही. पण आपल्या या वेळामध्ये जेवढं काही करता येईल तेवढी कसरत आपण करतो आहोत. तर ज्ञानदेवांच्या या सगळ्या प्रतिमांमधून ही जी विविधता प्रकट होत राहते त्यामध्ये जीवनाचे सगळे संदर्भ येऊन जातात. हरुमणे नेणिजे, शंकराचं आणि पार्वतीचा संवाद चाललेला आहे. हे सगळं आत्मज्ञानाचं गुपित पहिल्यांदा शंकराने पार्वतीला कानात सांगितलं असं आहे ते. म्हणजे दाम्पत्याचं एक सुंदर चित्र ज्ञानदेवानी उभं केलंय बरं का आपल्या ज्ञानदेवीमध्ये. त्यांनी नाही अनुभव घेतला त्याचा, पण पती पत्नीतील गोडवा आणि त्याचं जे एक हवा पण आहे ते ज्ञानदेवीमध्ये सारखं जाणवतं. हरुमणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे. प्रश्न विचारते ती पुन्हा पुन्हा. त्यामुळे शंकर तिला म्हणताय की हरुमणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे. देवी पार्वतीला उद्देशून म्हणतायत तुझं स्वरूप जसं दर क्षणाला मला नवं दिसतं. आता कुठल्याही स्त्रीला बरं वाटेल नवरा असं म्हणाला. हरुमणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन जाणिजे गीता तत्व. ज्ञानदेवाने काय कमालीची प्रतिमा वापरली आहे की शंकराला पार्वतीला असं सांगावं लागलं की देवी जसं तुझं रूप दर क्षणाला मला नव्या प्रत्ययाने नव्या उन्मेषाने नवं दर्शन देत आहे, तसंही गीता तत्व दर काळामध्ये दर समाजामध्ये नव्या अर्थानं प्रकट होत राहील असं ज्ञानदेवानी गीतेचं महात्म्य त्या एका संसार कथेतून सांगितलं. अशी कुठून कुठे ते भरारी मारतील काही सांगता येत नाही. मी पहिल्या दिवशी 2 तुम्हाला उपमा सांगितल्या होत्या.
एक तांबड्याच्या नाण्याची त्यांनी एक प्रतिमा वापरली की, पण तिथे मी एक सांगायला विसरलो होतो की त्या चामाच्या असा शब्द वापरलेला आहे. ते चामाचं नाणं, तांबड्याचं नाणं, नाणं तांबड्याचं, परंतु त्याने व्यवहार होतो सोनं, चाणी, रत्न, हिरं खरेदी करण्याचा व्यवहार तांबड्याच्या नाण्याने होतो. त्यावेळेला होत असेल. म्हणजे कुठलंही एक साधी गोष्ट, पण कशामुळे होतं? राजाज्ञेची अक्षरे आहाती. ते मी त्या दिवशी सांगायला विसरलो. त्या चांबड्याच्या वरती राजाज्ञेचा शिक्का पडला की त्याने सोनं, चांदी, रत्न, हिरे माणकं सगळ्यांची देवाणघेवाण करता येते. तसं तुमच्या आमच्यावरती भक्तीचा शिक्का पडला की या जगदातल्या सगळ्या आनंदाचा तुम्हाला ठेवा सहज हस्तगत करता येतो. हे ज्ञानदेवाला सांगायचं. कुठून कुठे एका राज्य व्यवहारातल्या एका साध्या संकल्पनेचा उपयोग ज्ञानदेवानी भक्ती संकल्पनेचं महात्म्य सांगण्यासाठी केला. तर आपण ते आयुष्यवरून परत इथे आलो. ज्ञानदेवांनी श्रोत्याकडून आपल्या ग्रंथाची जी आस्वादाची पद्धती काय अपेक्षिली ते आपण पाहिलं. परंतु या अहिंसेचं तत्वज्ञान पुढे त्यांनी चालू ठेवलं. परंतु सद्गुणांचं त्यांना एवढं महत्व वाटतं की त्या सद्गुणांच्या संदर्भामध्ये त्यांची जी प्रतिमानं येतात ती प्रतिमानं सगळी क्रियाशीलतेची दर्शनं घडवणारी असतात. जगाचे आंद्य फेडितू सूर्य, तर सूर्य ही प्रतिमा त्यांनी वापरली. जगाचे आंद्य फेडितू, जगाचा आंधळेपणा, अंधार नाहीसा करण्यासाठी सूर्य आकाशामध्ये येतो. जगाचे आंद्य फेडितू, श्रियेची राऊळे उघडितू, सौंदर्याचे असे मळेच्या मळे फुलवित येतो. सूर्याचं काय कर्तृत्व त्यांनी वर्णन केलंय बघा. श्रियेची राऊळे उघडितू, जगाचे आंद्य फेडितू, श्रियेची राऊळे उघडितू, जगाचे आंद्य फेडितू, श्रेयेची राऊळे उघडितू, निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. तो भास्वत, तो सूर्य जसा प्रदक्षिणेला निघतो तसा मग त्यांचा भक्त, त्यांचा ज्ञानवंत अशा सद्गुणांनी संपन्न होऊन जगावरती प्रकाशाची उधळण करण्यासाठी सतत भ्रमंती करत असतो. सूर्याचं उदाहरण दिलं. मग आता ते बारीक सारीक याच्यामध्ये शिरण्याला आपला वेळ नाही, पण मी एक 2-3च उदाहरणं सांगतो. ती कमालीची सुंदर आहे. आता शुचिता हा जो एक गुण आहे, नैतिक सद्गुण आहे, त्याचं काय ज्ञानदेवाने वर्णन केलेलं आहे. म्हणे शुचित्व गायचे. ज्ञान गीतेमध्ये फक्त शौचम एवढाच शब्द आला. आतून बाहेरून शुद्धता ही खरी शुद्धता. अंग मन जायचे कापुराचे. आणि मग ते स्पष्ट केलं त्यांनी पुढे. शुद्धता कशी आली पाहिजे जीवनामध्ये, हे एक नैतिक तत्व आहे, एक नैतिक गुण आहे. जो अंतरी ज्ञाने उजळला. अंतरीची शुद्धता ज्ञानाने होते. मग ती आत्मज्ञानाने धरा, विविध प्रकारच्या ज्ञानाने धरा, कुठल्याही ज्ञानाने ती होतेच. तो जो अंतरी ज्ञाने उजळला आणि बाहेरी कर्मे क्षाळला. आणि बाहेरचं आचरण आपलं कर्माने शुद्ध केलेलं असलं पाहिजे. काय संगम साधलेला आहे बघा, काय समतोल साधलेला आहे बघा. अंतरीच्या विचारांनी आपलं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे आणि विचार ज्या कृतीतून प्रकट होतात ती कृती देखील माणसाची शुद्ध असली पाहिजे. अंतरी ज्ञाने उजळला, बाहेरी कर्मे क्षाळला, ई दोही परी आला शुचित्वासी. असा दोन्ही अंगाने जो शुद्ध झाला तीच खरी शुचिता, असं म्हणून ज्ञानदेवाने शुचितेचं वर्णन केलेलं आहे. आता दयेकडे येऊया. दया म्हटली की आपल्या चटदिशी एक साधी कल्पना उभी राहते, दुसऱ्याच्या दुःखानं कळवायला. अरे वाईट झालं असं व्हायला नको होतं. इतक्या साधेपणानं ज्ञानदेवानी दयेची व्याख्या केलीच नाही. त्यासाठी त्यांनी नदीचं उपमान वापरलं, नदीची प्रतिमा वापरली. दया ही दुःखातूनच असते असा एक आपला जो समज आहे तो ज्ञानदेवाने बदलून टाकला. निम्न देखले या उणे, पाणी ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषो निजाणे सामोरे पा. त्याच्यापूर्वी एक ओवी आहे, पायी काटाने हटे. पायाला जर काटा लागला तर कळ अंतःकरणात उमटते, दया. दुसऱ्याला दुःख झालं तर माझ्या अंतःकरणात कळ येते. हा सद्गुण आहे, नैतिक तत्व आहे. हे सांगायचंच आहे त्यांना. पायाला जर काटा लागला तर अंतःकरण कळवळतं. काय संबंध त्याचा वास्तविक? पण नाही, दुःख हे दुःखच आहे. त्यामुळे परदुःखाने माणसाला दुःख होणं हे आवश्यकच आहे. पण त्याचबरोबर ज्ञानदेव असं दुसरं उदाहरण देतात. त्याच पायाला जर गार पाण्याचा स्पर्श झाला तर डोळे सुखावतात. शब्द आता मला आठवत नाही, पण गार पाण्यामध्ये जर पाय ठेवले ना तर डोळ्यांना बरं वाटतं की नाही सांगा.
परस्परांची तसा काही संबंध नाही. पायाला दुःख झालं, अंतःकरणात कळ येते. पायाला गारव्याचा स्पर्श झाला, डोळे सुखावतात. तर दुसऱ्याच्या दुःखाने दुःख पावणं ही दयाच. पण पायाला सुख झालं तर डोळ्याला सुख होतं. याच्यातून ज्ञानदेवाने असं सुचवलं की दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं ही देखील दयाच. आणि सगळ्यात अवघड व्याख्या करून ठेवली आहे, जी कधीच जमणारी नाही आयुष्यामध्ये. दुसऱ्याच्या सुखाने आणि आपण सुखी होणं काय होतं ते आपण तपासून बघूया. आलं लक्षात तुमच्या? दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं ती दया. असं ज्ञानदेवानी दयेचं एक भव्य परिमाण आपल्या समोर ठेवलं. आणि उदाहरण कोणाचं दिलं? नदीचं दिलं. निम्न देखले या उणे, पाणी ढळोची नेणे. खड्डा वाटेमध्ये आला तर वाहणारं पाणी किंवा नदी असं म्हणत नाही, त्या खड्ड्याचं मला काय लागलं आहे, मी जाईन त्याला वळसा घालून पुढे. नाही ती करणार तसं. निम्न देखली या उणे, पाणी ढळोची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे. जसं शांतांना, दुःखी कष्टितांना, रंजल्या गांजल्यांना त्यांच्या आयुष्यातली उणीव नाहीशी केल्याशिवाय पुढे न जाणं ही दयेची पुन्हा दुःखाच्या संदर्भातली व्याख्या त्यांनी केलीच पुढे. अशा या वेगवेगळ्या ज्या संकल्पना दैवी संपत्तीच्या संदर्भात सद्गुणांच्या आलेल्या आहेत, त्याचे असे अर्थ मानवी संदर्भामध्ये, सामाजिक संदर्भामध्ये ज्ञानदेवांनी नैतिक आदर्श आपल्या डोळ्यासमोर उभा राहावा या पद्धतीने केलेले आहेत. अहो साधं तप एक सद्गुण सांगितलेला आहे. तप म्हणजे काय? तपश्चर्या करून माणसाने स्वतःचं तेज वाढवावं, स्वतःचं ज्ञान वाढवावं, आत्मसिद्धी प्राप्त करून घ्यावी, ते तप. त्या तपासाठी ज्ञानदेवाने काय उपमा वापरली, काय प्रतिमा वापरली? अहो औषधी, एखाद्या झाडाचं काष्ट, एखादं मूळ स्वतःला उन्हातानामध्ये तापवून राबवून आपल्यामध्ये जी गुणवत्ता निर्माण करतं त्याला ज्ञानदेवानी तप म्हटलेलं आहे. तेव्हा ते गुणकारी होतं. आयुर्वेदातल्या सगळ्या मुळ्या घ्या, आयुर्वेदातली कुठली काष्ट घ्या, ही त्या उन्हातानात तापून विविध अशा प्रक्रियातून स्वतःमध्ये जी एक शक्ती निर्माण करतं, तशी शक्ती निर्माण करणं म्हणजे तप आहे. तर त्या गुणाच्या अंतर्दर्शनापर्यंत आपल्याला घेऊन जातात ज्ञानदेव. असं हे सद्गुणांचं एक चित्र कालच्या शिवरूपामध्ये राहिलेलं होतं, ते मी आज मुद्दाम आठवलं म्हणून सांगितलं. भक्तीचं एक अत्यंत पुन्हा नवं दर्शन ज्ञानदेवाने घडवलेलं आहे. भक्तीची संकल्पना ज्ञानदेवानी बदललेलीच आहे. भक्ती सुखालागी आपणची झाला दो भागी, ही तर त्यांची तात्विक संकल्पना आहे. कशासाठी या विविध रूपात तो प्रकट झाला? भक्ती सुखासाठी झाला. भक्ती सुखासाठी आपणची झाला दो भागी. तो जीवरूपात तुमच्या आमच्यामध्ये आला आणि देव म्हणून वेगळा राहिला. त्याला ते भक्तीचं सुख हवं होतं म्हणून तोच भक्त झाला आणि तोच देव झाला. त्याला भक्ती सुखाशिवाय त्यालाच चैन पडत नव्हती. भक्ताचं सोडूनच द्या. भक्ती सुखालागी आपणची झाला दो भागी. अशा दोन द्वैतामध्ये प्रगटलेल्या या जगामध्ये ही भक्ती कायमचीच आहे असा एक नवा अद्वैताचा सिद्धांत, अद्वैत भक्तीचा सिद्धांत ज्ञानदेवानी भक्तीमध्ये आणलेला आहे. ज्ञानदेवांची भक्ती सोपी नाही, अवघड आहे. दोन प्रकारची भक्ती आहेत, एक साधन भक्ती आणि सिद्ध भक्ती. हे भक्तीसाठी विविध साधनांनी, कीर्तनांनी, स्मरणांनी, नामस्मरणांनी, वंदन करून वगैरे वगैरे पद्धतीने भक्ती करणं हा साधनाचा भाग आहे. पण तो केल्यानंतर अंतिमता जी भक्ती प्राप्त होते ती अद्वय भक्ती आहे. आणि तिचं इतकं सुरेख दर्शन ज्ञानदेवांनी आपल्या 16व्या 12व्या अध्यायामध्ये प्रकट केलेले की त्याला जगाच्या भक्तिवाङ्मयामध्ये तोड सापडणार नाही. तो जो भक्त अशा रीत म्हणजे ज्ञानदेवासारखा जर भक्त आपण घेतला, जगाशी एकरूप झालेला, अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला, त्याची भक्ती कशी असेल ज्ञानदेवानीच वर्णन केलं. तो बोले ते स्तवन, त्याला वेगळी भक्ती म्हणून करावीच लागत नाही. त्याच्या मुखातून कुठलाही शब्द आला तर ती ईश्वराचा स्तवनच असतं, स्तोत्रच असतं. तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन. त्याची दृष्टी कुठेही जाऊ दे, त्याला आत्मदर्शनच होतं, त्याला देवाचंच दर्शन करतं. तो देखे ते दर्शन. अद्वया मज गमन, तो चाले तेची. तो नुसता असा चालला कुठेतरी तर तो माझ्या तीर्थयात्रेलाच गेला, त्याला आणि वेगळी तीर्थयात्रा करायची गरजच नाही. तो चाले तेची गमन, अद्वया मज गमन, तो चाले तेची. तो करी ते तुली पूजा, तो जे काही करेल तीच माझी पूजा, त्याला आणि वेगळी पूजा नावाची काही कर्मकांड करायची काही गरजच नाही. तो करी ते तुली पूजा. तो जल्पी तो जपू माझा, त्याच्या मनात कुठलीही कल्पना आली, ते कल्पना येणं म्हणजेच माझा जप आहे. आणि तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. आणि त्याचं नुसतं असणं
हीच माझी समाधी आहे. अशी ज्ञानदेवाने अद्वैत भक्तीची एक उच्चतम अवस्था व्यक्त केलेली आहे. आणि त्यासाठी मग निसर्गातली किती प्रमाणं वापरता. सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा. समुद्र आहे, समुद्रावरती पाऊस पडतोय याची कल्पना करा. काय भव्य दृश्य ज्ञानदेवाने. सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा, हे भक्तीचं रूप आहे. ज्या सिंधूतून त्या जळधारा जन्माला आल्या, त्या मेघरूपानं त्या पुन्हा त्या परत समुद्राला मिळायला चालल्या आहेत, ही भक्ती. कळतं, स्पष्ट होतं. ज्या आत्मरूपातून मी प्रकट झालो त्या आत्मरूपाकडे मी परत चाललो आहे. सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा, तैसी वृत्ती वीरा प्रवर्तेतो. त्या वृत्तीनं जगातला सगळा त्याचा व्यवहार चाललेला असतो. मेघवनी सुटती धारा, त्या जैशा न रूपती सागरा. मेघातून सुटलेल्या धारा समुद्राला टोचत नाहीत, त्या जैशा न रूपती सागरा. तसं या भक्तीच्या व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख, कोणत्याही प्रकारचं अशा प्रकारचं किलमिश काहीच असत नाही. तो एक सौख्याचा अशा प्रकारचा सोहळाच असतो. आणि मग सुरेख कशी कल्पना केली आहे या अद्वैत भक्तीची. पडिले चांदावरी चांदणे, त्याचे व्यवहार कसे चालतात जगाशी, त्याचा विषयाशी संबंध येतो, माणसांशी संबंध येतो, जगाशी, वनस्पतीशी, पाण्याशी, सगळ्यांशी संबंध येतो. त्याचा संबंध कसा आहे. पडले चांदावरी चांदणे म्हणजे चंद्राचं चांदणं चंद्रावरतीच पडावं, तसं आत्मरूपाचं चांदणं त्याच्या आत्मरूपावरती पडतं. तो तुम्हा आम्हाला पाहत असताना जणू त्या आत्मरूपाचं चांदणं त्याच्यावरती पडतं. पडले चांदाचे चांदावरी चांदणे. समुद्री झाले वरुषणे, समुद्रावरतीच पाण्याचा वर्षाव व्हावा, चंद्रावरतीच चंद्राचं चांदणं पडावं. तैसी करणे भेटती तैसी, विषया करणे भेटती तैसी. जगातल्या सगळ्या विषयांना त्याच्या इंद्रियांची भेट ही अशा अद्वैत भक्तीच्या रूपामध्ये होत असते. असं एक उत्कट, अगदी अगम्य, खरं म्हणजे हे कळणं देखील अवघड जातं. फक्त काही एका उत्कटतेच्या अवस्थेत गेलं तर थोडं थोडं कळायला. आणि अवस्था ज्ञानदेवांची स्वानुभूत अवस्था असल्यामुळे त्यांनी या प्रतिमातून ती वापरताना त्या प्रतिमामुळे आपल्यापर्यंत पोचते, नाही तर ती अनुभव म्हणून पोचत नाही. आपण तोकडे पडतो हे सतत जाणवत राहतं आपल्याला. नाहीतर ज्ञानदेवाची संकल्पना, अरे तुम्ही आम्ही केलेला प्रत्येक व्यवहार हा भक्तीचाच व्यवहार आहे. मी काल सांगितलं ना की देखाई मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशीळ झाले असे केवळ आपुल्या ठर. अरे आत्मरूपातूनच तुम्ही प्रगटलेले असल्यामुळे माझ्या भक्तीशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. काय सुरेख कल्पना आहे बघा. हे सकळ मीची आहे, मग कोणे काही उपासीला नव्हे. जर सगळं मीच आहे तर माझी कोण उपासना करत नाही असा कोण आहे तुम्हाला सांगा. मग आपल्या सगळ्या व्यवहाराला ज्ञानदेव भक्तीत नेऊन बुडवतो. माझं बोलणं, तुम्ही जर सगळे परमात्म रूप असाल, या भिंती परमात्म रूप असतील, हे सगळं माझं जे करणं आहे ती भक्तीत चालली आहे की असं ज्ञानदेव म्हणतात. मग तुला आणखी वेगळी भक्ती करायची काय करायचं. हे सकळ मीची आहे, मग कोणे काही उपासीला नव्हे. बघा काय सूक्ष्मतेने पाहतायत सगळीकडे. हे सर्व जर विश्व आत्ममय असेल तर या विश्वामध्ये घडणारा प्रत्येक व्यवहार हा भक्तीचा व्यवहार आहे. आणि मग त्याच्यासाठी ज्ञानदेवांनी चक्रावून टाकील अशी पुन्हा एक प्रतिमा वापरली. 52 वर्णा परवता. काही मंत्रू असे पांडुसुता अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, त्या 52 वर्णाच्या पलीकडे काही आणखी काय आहे का. म्हणजे आपल्या भाषेतले अ पासून ज्ञ पर्यंत 52 अक्षर आहेत. काय सूक्ष्म निरीक्षण आहे बघा. 52 वर्णा परवता काही मंत्रू असे पांडुसुता. या 52 अक्षराच्या पलीकडे तर काही भाषा नाही ना. आणि 52 नुच्चारिता काही जीव आथी. आणि या 52 वर्णाचा कधी ना कधी दिवसभरामध्ये ज्याने उच्चार केला नाही असा जीव आहे का. आपल्या संबंध भाषा व्यवहारामध्ये हे 52च्या 52 उच्चार आपण करतच असतो. फक्त आपल्याला ज्ञान नसतं. आपण मंत्र म्हटला, हे आपल्याला ज्ञान नसल्यामुळे मंत्र म्हणूनही मंत्र म्हणण्याचं पुण्य आपल्याला लाभत नाही. आणि ते भान नसल्यामुळे ती भक्ती आपल्या हातून घडूनही भक्ती घडत नाही. 52 वर्णा परवता काही मंत्रू असे पांडुसुता आणि 52 उच्चारिता काही जीवाती. असं काही सूक्ष्म निरीक्षणातून, स्वानुभवातून जे प्रकट होत राहतं ते ज्ञानदेव तितक्याच समर्थपणाने आपल्या पुढे व्यक्त करत राहतात. म्हणून काल तो भक्तीचा, नीतीचा जो धागा सुटलेला होता तो आज सुदैवाने मला स्मरला. आणि म्हणून ते जे शिवरूप आहे ते ज्ञानदेवांचे एक अत्यंत महत्वाचं शिवरूप समाजाच्या दृष्टीनं एक अत्यंत आवश्यक संजीवन या दृष्टीनं बघण्यासारखं आहे. समाजाला संजीवन देण्याची शक्ती या विचारामध्ये आहे आपल्या लक्षात. मग त्या भक्तीच्या आता मी बाकीच्या लक्षणामध्ये
कारण ज्ञानदेवानी अशा पद्धतीनं ती वर्णन केलेलं आहे. आणि काल एकच ओळी सांगितली. साध्या पद्धतीनं सांगायचं तर जे जे देखे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणं. माझी भक्तीची संकल्पना इतकी साधी आहे. जे जे काही तुला भेटेल, तुझ्या व्यवहारामध्ये जे जे काही आहे, तू खात असलेलं अन्न असेल, तू पाहत असलेलं दृश्य असेल, तुझ्या अवतीभवती तुला भेटणारी माणसं असतील, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाणं. तेव्हा सूत्ररूपानं देखील आपला गहन आशय सांगण्याची एक समर्थ अशी भाषा ज्ञानदेवांपाशी आहे, हे आपल्या लक्षात येतं. सूत्ररूपात सांगायचं. जसं या भक्तीचं संपूर्ण या सूत्ररूपात आलं, तसं कर्माचं कर्मी ईशू बजावा, एवढा अर्धा चरण आहे. ईश्वराची पूजा कशी करावी? कर्मी ईशू बजावा, कर्माने ईश्वराची पूजा करावी. काय सांगायला पाहिजे तत्वज्ञान? काही नाही. तुमच्या कर्माने ईश्वराची पूजा करा, कर्मी ईशू बजावा. योग सांगायचा आहे. योगासारखी अवघड अशा प्रकारची अवस्था ज्ञानदेव स्वच्छ शब्दात सांगतात. विषयांचा विसर पडे, एक साधी अवस्था आहे. हक्क व्हायला होतो योगाचं इतकं एकाच ओळीमध्ये. विषयांचा विसर पडे, काय घडतं? योगाचं एवढं कशाला अवडंबर माजवलं पाहिजे? विषयांचा विसर पडे, इंद्रियांना त्यांच्या विषयाची आठवण न होणं. आपला सगळा व्यवहार विषयाच्या मागे, उपभोगाच्या मागे असल्यामुळे आपलं मन सदैव द्विधा पद्धतीमध्ये असं भंगत असतं. ते विषयच जर मनावरती उमटले नाहीत तर काय होईल? तेव्हा विषयांचा विसरू पडे. विषयांचं चित्रच मनावरती उमटलं नाही. ही ज्ञानदेवांची संकल्पना आहे की ते संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. 6व्या अध्यायात त्यांनी वापरलेले आहे. अहो योग योग म्हणतात तो काय? तुमच्या मनाच्या चित्रपटावरती या विषयांची चित्र सारखी पडत असतात. आपल्याला सारखं कधीतरी काही न आपल्या मनामध्ये चित्र न येता जगता येतं तर बघा, सगळ्यात अवघड गोष्ट आहे. अहो आता ही ऐकत असताना सुद्धा, बोलत असताना सुद्धा माझ्या मनात माझ्या घरची चित्र आहेत, माझ्या आणखी कसल्या संकटांची, चिंतांची, काळजींची चित्र आहेत. जातच नाही तो. मनोरूप पट फाटे. म्हणून इंद्रियांची कसमसम मोडे हे पुढे लिहिलंय. विषयांचा विसरू पडे, मनाची इंद्रियांची कसमसम मोडे. इंद्रियात शेवटी सगळे या विषयांसाठी धावपळ करत राहतात. आज सगळे प्रश्न निर्माण झाले त्या इंद्रियांच्या, ज्या या इच्छा आकांक्षा आहेत दिवसेदिवस आपण वाढवतो आहोत आणि त्यामुळे ती जी कसमस आहे ती सारखी वाढत चाललेली आहे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदयामाची. योग संपला. मनच तुमच्या मनामध्ये अंतर्लीन झालं पाहिजे, याच्या पलीकडे योग नाही. एवढंच करा. मग त्याच्यासाठी त्यांनी आपल्या संबंध 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी शक्तीचं जे सांगितलंय ते करा असं त्यांचं म्हणणंच नाही. कुठल्याही मार्गानं नामस्मरणानं तुमचं मन चित्रापासून विमुक्त होईल असं करा. इंद्रिय तुमची या सगळ्या विषयापासून अलिप्त राहतील असं करा. नामस्मरण एवढं एक फार समर्थ साधन आहे, हे त्यांनी सांगितलं सगळ्या समाजाला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. अहो नाम घेतल्याबरोबर ईश्वराचं रूप आपल्या मनात येतं. नामाचं आणि रूपाचं चिरंतन कालाचं सख्य आहे. नामाचं सामर्थ्यच आहे की ईश्वराचं नाव घेतल्याबरोबर त्याचं रूप आपल्या मनात येतं. म्हणून नामस्मरण हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या नामस्मरणानं या गोष्टी होतात. विषयाचा विसरू पडे, इंद्रियाची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदयामाजी. हृदयामाजी जो राम, ही जी संकल्पना आहे हृदयातच आपल्या तो ईश्वरी तत्व आहे, परंतु आपलं लक्षच त्याच्याकडे कधी जात नाही. त्यासाठी एकाग्रतेने करायचं तो योग. त्याची सोपी व्याख्या त्यांनी सांगितली. भक्तीची सोपी व्याख्या सांगितली, कर्माची सोपी व्याख्या सांगितली. अशा पद्धतीनं ज्ञानदेव गहनातला गहन, सूक्ष्मातला सूक्ष्म विषय सर्वसामान्यांच्या आकलनात येईल, त्यांना अनुभवात तो आणता येईल अशा पद्धतीनं सांगतात. हे त्यांचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. तेव्हा अशा या ज्ञानदेवांच्या वसायदानाच्या अनुषंगानं सत्य शिवसुंदराच्या या दर्शनामध्ये आपण गेले 3 दिवस घालवले. मला कल्पना आहे की या तिन्हीमध्ये अपुरेपणा होता. ज्ञानदेवांच्या शब्दात सांगायचं झालं तर न्यूनते परते अधिकते सरते करूनी घ्यावे हे विनवीतते. जे न्यून असेल ते बाजूला सारा, अधिक होतं ते सरीच मानून घ्या. जे काही आवडलं असेल ते सरच मानून घ्या, एवढीच विनंती करावी. या भावनेमध्ये आता मी आहे. मला माहीत आहे की या विषयाला पूर्णपणे मी न्याय दिला असं माझा दावा नाही, आग्रह नाही. परंतु हे सगळं करत असताना, तुमच्याशी हृदय संवाद साधत असताना मनामध्ये कुठेतरी भावनांचे, आनंदाचे तरंग सारखे उसळ्या मारत होते. एवढं मात्र खरं.
आणि ते तुमच्या चेहऱ्यावरती मला दिसतच होते. म्हणजे ते मी काल म्हटलं की वक्ता वक्ताची नव्हे श्रोते न विण. तुमच्या त्या एकात्मतेशिवाय हे शक्यच नव्हतं. ती एकात्मता तुम्ही गेली 3 दिवस मला दिली. आजचा सौंदर्याचा तर आगाध समुद्रच आहे. मी तिथे कुठे पोचलोच नाही अजून. खरंच तिथे मी पोचलोच नाही अजून. कारण इतक्या विविध तरांनी सौंदर्याचे आकार प्रकटलेले आहेत त्याच्यामध्ये की त्याचं दर्शन घ्यायला वेळ पुरणार नाही. कारण विश्वरूप दर्शनामध्ये ज्ञानदेवांनी ज्या पद्धतीनं काही अगम्य संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत ते बघितल्यानंतर पुन्हा थक्क व्हायला होतं. अनंत म्हणजे काय आपल्याला कळत नाही, पण ज्ञानदेव अनंत म्हणजे काय ते सांगतात. अनंत म्हणजे आपल्याला काय माहित आहे का? ज्याचा अंत नाही ते म्हणजे काय? अंत नाही ते एवढंच आपल्याला कळतं. पण ज्ञानदेव अंत नाही ह्याच्या 2 संकल्पना घेतात. एक काळ आणि दुसरा अवकाश. एक स्पेस ज्याला म्हणतात ते स्पेस, त्या स्पेसला काही अंत आहे का? आणि काळ जो इतक्या अतीतापासून चालत आला तो अखंडपणाने चालतोच आहे. त्या 2 परिमाणामध्ये ज्ञानदेवांनी अनंताची संकल्पना इतकी सोपी करून सांगितली. म्हणजे विश्वाचं रूप पाहण्यासाठी अर्जुन असं म्हणतो ते पहावया विश्वरूप पहावया काळाचे आयुष्य थोकडे. काय ज्ञानदेवांनी काळाचं अनंतत्व क्षणात आणून टाकलं. क्षणा इतकंच करून टाकलं. एवढं विश्वरूपाचं अनंतत्व बघायला काळाला देखील आयुष्य कमी पडतं. एवढी त्याची प्रचंडता आहे. आता ही प्रचंडता कुठच्या शब्दात सांगता आली असते का? काळाचे आयुष्य थोकडे. आणि त्या प्रचंडपणाचं विस्ताराचं अवकाशाचं चित्र रेखाटताना खिडकीतून येणाऱ्या कवडशाची प्रतिमा वापरलेली आहे. वातायचेने प्रभासे उडत परमाणू दिसती जैसे. खिडकीतून येणाऱ्या कवडशामध्ये ते अनंत कण धुळीचे कण असे भिरभिरताना दिसतात. हे दृश्य ज्ञानदेवांनी पाहिलं. वातायनाचेनी प्रभासे उडत परमाणू दिसती तैसे. आता कल्पना बघा, विश्वरूपाच्या विराटाचं दर्शन घडवायचं आहे. त्या विराट स्वरूपाचं दर्शन घडवायचं आहे. त्याच्यासाठी वातायनाचेनी प्रभासे उडत परमाणू दिसती तैसे. तैसे भ्रमत ब्रह्मकटा जैसे अवयव संधी. म्हणजे त्या विश्वरूपाच्या अवयवाच्या संधीमध्ये जरा चित्र उभे करा. त्या विश्वरूपाचे अवयव आहे. समजा हात आहे आणि हाताचा हा संधी आहे. त्या संधीच्या पोकळीमध्ये ब्रह्मांडच्या ब्रह्मांड गिरक्या घेत आहेत. जशी त्या झरोक्यातून येणाऱ्या कवडशामध्ये या धुळीच्या कणांच्या भ्रमणामध्ये जसं दृश्य मला दिसत आहे तसं ब्रह्मांडच्या ब्रह्मांड मला त्याच्या अवयवाच्या संधी संधी प्रदेशामध्ये गिरक्या घेताना दिसत आहेत. काय कल्पना आहे बघा. अवाढव्यतेचा विराट अथवा प्रत्यय एका या संकल्पनेतून आला. आणि आजच्या विज्ञानाप्रमाणे ही खरी वस्तुस्थिती आहे. आमच्या जयंत नाहळीकरांना विचारा की विश्वाचा पसारा वाढतच चाललेला आहे. आकाशगंगा नव्या नव्या जन्म पावतातच आहेत. त्याला अंतच नाही. आणि जणू काय विश्वरूपाच्या अवयवाच्या संधीमध्ये ब्रह्मांडच्या ब्रह्मांड गिरक्या घेत हिंडतायत. अशा पद्धतीचं एक चित्र ज्ञानदेवाने उभं करून त्या अनंताचा एक आगळा वेगळा प्रत्यय आपल्याला देऊन टाकला. अशा कितीतरी गोष्टी आहेत. आता सूर्याची उष्णता किती हे सांगायचं आहे. तर अग्नीची दिठी करपत. त्या सूर्याकडे बघताना अग्नीची देखील दृष्टी करपून जाते. त्याची दाहकता सूर्याची म्हणजे त्या सूर्य तेजाची म्हणजे त्या विश्वात्मक तेजाची ही दाहकता आहे. तिच्याकडे बघताना अग्नीची देखील दृष्टी करपून जाते. अग्नीची दिठी करपत. सूर्य खद्योत तैसा हारपत. आणि सूर्यापुढे काजवा फिका पडावा तसा त्या आत्मरूपाच्या त्या विराट रूपाच्या तेजापुढे सूर्य काजव्यासारखा फिका पडला. ही जी कल्पना शक्तीतून अनुभव देण्याची ज्ञानदेवांची जी एक प्रतिभा आहे तिचं दर्शन काही अलौकिकता यात काही शंकाच नाही. आणि हे सगळं ज्या शब्दातून व्यक्त करतात त्या शब्दांचं सामर्थ्य त्यांना माहित आहे. बिंब तरी बचकेची एवढे. सूर्याचं बिंब असतं केवढं बचकाभर असतं. असा धरला तर नाहीसा होतो. बचका फार शब्द वापरला सुंदर रीती. बिंब तरी बचकेची वडे परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. परंतु त्या सूर्याच्या प्रकाशाला त्रैलोक्य कमी पडतं. तैसी शब्दाची व्याप्ते तेणे पाडे अनुभव. शब्दाच्या अर्थाचं प्रसरण शब्दाच्या अर्थाची व्याप्ती बचकाभर सूर्याला त्रैलोक्य कमी पडतं. तसा माझ्या शब्दाच्या अर्थाच्या विस्ताराला कुठेही सीमा नाहीत.
तो किती प्रसरण पाहू शकतो अशी शब्दाची शक्ती ज्ञानदेवांना माहीत आहे. आणि म्हणून ते मितले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे असं म्हणत त्या शब्दांचं कौतुक इतक्या सुंदर रीतीने करत राहतात. मी वापरलेले शब्द आहेत तसे सर्व प्रकारचे अनुभव देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्या संबंधीची ज्ञानदेवाची ती संकल्पना सांगतो आणि मी थांबवतो. शेवटी हा सगळा अनुभव आपण इंद्रिय संवेदनातून घेतो आणि ज्ञानदेवांच्या सगळ्या ओव्यातून हा इंद्रियांचा जो संवेदनांचा प्रत्यय आहे. सौंदर्य म्हणजे काय? जसं मी म्हटलं की सत्याच्या दर्शनासाठी माणसाला मन, बुद्धी आणि अंतःप्रज्ञा अशी साधनं दिलेली आहेत. शिवाच्या दर्शनासाठी अंतःकरणाचं, हृदयाचं, भावशक्तीचं एक केंद्र दिलेलं आहे. तसे या सौंदर्याच्या अनुभूतीसाठी माणसाला ईश्वरानं संवेदनांची शक्ती दिलेली आहे. या संवेदना कानातून येतात, नाकातून येतात, डोळ्यातून येतात, स्पर्शातून येतात आणि त्या विविधतेनं ज्ञानदेवांनी कशा शब्दातून खेळवलेल्या आहे. शेवटी डोळ्यांना रंग दिसतात, कानाला ध्वनी ऐकू येतो, जिभेला रुची कळते, त्वचेला स्पर्श कळतो. हे सगळे अनुभव शब्दातून प्रकट करणं कठीण असतं. हे ऐंद्रिय अनुभव असतात. पण ऐंद्रिय अनुभवांना शब्दरूप देणं सगळ्यात कठीण. पण ज्ञानदेवांनी इतक्या सहजरीतीने केलेलं आहे, सहजरित्या केलेलं आहे. आणि ही जी इंद्रियामध्ये चढाओढ लागते त्याचं सुंदर दर्शन ज्ञानदेवांनी घडवलेलं आहे. रसाळपणाची या लोभा, रसाळपणाची या लोभा, माझ्या शब्दातून निर्माण होणारा जो रसाळपणा आहे त्याच्या लोभानं, रसाळपणाची या लोभा श्रवणीची होती जिभा. कानाला जिभा फुटायला लागतात. वास्तविक कान आणि शब्द याचं काय नातं आहेत. पण रसाळपणाची या लोभा श्रवणीची होती जिभा, इंद्रिया लागे कळंबा एकमेका. आणि इंद्रियामध्ये एकमेकामध्ये कलह सुरू होतो, भांडण सुरू होतं. सहाजे शब्दू तरी विषो श्रवणाचा. सहज पाहिलं तर शब्द हा विषय कोणाचा? कानाचा. कानाने अधिकार सांगितला पाहिजे, तुम्ही कोणी येऊ नका, शब्द हा माझा आहे, मी ऐकणार. सहजे शब्दू तरी विषो श्रवणाचा, परी रसना म्हणे रसची हा आमुचा. पण रसना पुढे येते, जीभ पुढे येते, म्हणते ते त्याच्यामध्ये रस आहे, अमृतासारखा रस आहे, तो चाखण्याचं माझं काम आहे. रसना म्हणे हा रसची आमुचा. घ्राणाची भाव जाये परिमळाचा. नाक म्हणतं छे त्याच्यातून मला गंधाचा पण प्रत्यय येतोय आणि म्हणून तो गंधाचा प्रत्यय मला घ्यायचा आहे. ज्ञानदेव म्हणता हा तोची होईल. हे सरिसेपणीच बुजावी. या सगळ्या इंद्रियांची मागणी माझा शब्द, माझी ओवी अगदी मुक्तपणाने पूर्ण करते. जसा सूर्य जगचे ववी सहस्त्र करू. सगळ्या विश्वाच्या इच्छा आकांक्षा एकाच सूर्याने पूर्ण कराव्या, तशा माझ्या या ओवीतल्या आशयातून, सौंदर्यातून या सगळ्या इंद्रियांच्या अनुभूती पूर्ण होतात. असं म्हणून ज्ञानदेवांनी या संवेदनांचं एक सुंदर चित्र ज्ञानदेवाने उभं केलेलं आहे. त्या ओव्या खरं म्हणजे खूपच आहेत, म्हणजे त्या सांगत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. पण पिकलिया सुखाचा परिमळ, एक दोन आठवल्या तर सांगतो. पिकलिया सुखाचा परिमळ. ज्ञानदेवांच्या या ओवीमध्ये किती संवेदना आहेत त्या बघा. पिकलिया सुखाचा परिमळ. पिकलेलं सुख, पिकलेलं सुख. आता पिकलेलं सुख म्हटलं जीवाला पाणी सुटणारच. मग जीव म्हणणार हा माझा विषय आहे. पिकलिया सुखाचा परिमळू, त्याला परिमळ आहे पुन्हा. निवालिया अमृताचा कल्लोळू. हा अनुभव नुसता आता पिकलिया सुखाचा परिमळू नाही, निवालिया अमृताचा कल्लोळू. आता निवालेल्या अमृताचा कल्लोळू याच्यामध्ये पुन्हा ज्ञानदेवाने काही एक गिरकी घेतलेली. संगीतामध्ये जशी हरकत असते ना तशी ही हरकत आहे. निवालिया अमृताचा कल्लोळ. तैसा मितला आणि रसाळू बोल बोलिला. तसा माझ्या या ज्ञानेश्वरीमध्ये मी मितला आणि रसाळू बोल बोल असे शब्दांचे लढीवाळ खेळ करत करत, संवेदनांची अशी विविध चित्र उभी करत, गतींचे अनेक विभ्रम सांगत ज्ञानदेवांनी सबंध ज्ञानेश्वरी एक सौंदर्याचा उत्तम आविष्कार करून ठेवलेला आहे. अहो गीतामधून ते प्रकटतच. आणि ते गीतामधून प्रकट होत असताना त्याला तत्वज्ञान पण लगडलेलं असतं. अहो साधी मोगरा फुलला हे जे गीत आपण नेहमी ऐकतो ना, ते गीतच किती सुंदर आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी सांगून ठेवलेलं आहे की अध्यात्मशास्त्री ये अंतरंगची अधिकारी.
या अध्यात्मशास्त्रामध्ये अंतरंगाच्या अधिकाराने तुम्ही शिरलं पाहिजे. येर जन वाक्चातुर्य होईल सुखिया. आमच्यासारखे त्यातल्या वाक्चातुर्याने सुखी होण्याचा आणि म्हणून मूळ विषयाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका ज्ञानदेवाने आधीच सांगितलेला आहे. ज्ञानदेवानाची जाणीव आहे की माझ्या या शब्द सौंदर्यामुळे, कल्पना सौंदर्यामुळे मूळ विषयाकडे दुर्लक्ष होईल. म्हणून चंद्राचे अंगवणे भोगुनी चकोर शहाणे. चंद्राचं चांदणं खऱ्या अर्थानं भोगतात चकोरच, कारण त्यांना अंतरंगाची शक्ती असते. तेरा फावे चांदणे भले ते या. आणि इतरांना चांदण्याचा भोग घेता येतो, पण चकोर अंतक शक्तीनं चांदण्याचा प्रत्यय घेतो. तसं अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाची अधिकारी आहे. या अध्यात्मशास्त्रामध्ये त्याचा अंतर्गाभा समजून घेण्यासाठी जी अधिकाराची पदवी लागते ती मात्र डोळ्यासमोर असली पाहिजे, ती विसरू नका. अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाची अधिकारी हे रजन वाक्चातुर्य होईल सुखिया. आपलं तसंच होत आहे. तिच्या वाक्चातुर्याच्या मोहामध्ये पडून आपण वा वा आ असं करत करत मूळ विषयाकडचं दुर्लक्ष होऊ नये याची जाणीव ज्ञानदेवाने करून दिलेली आहे. म्हणून मी म्हणत होतो की ते मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी यांचे आला. हे साधं गीत गोड स्वरातून आलं की काय आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. पण ज्ञानदेवांना केवळ त्या गीताच्या स्वरांचा आनंद तुम्हाला नाही सांगायचा आहे. मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियांची आला, हे त्यांचं चिदविलासाचं तत्वज्ञान एका रूपकातून प्रकट झालेलं आहे. ही मोगऱ्याच्या कळ्या तिथे आहेत. मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियांची आला. आता जे कालपासून परवापासून सांगतोय ना, त्या आत्मतत्वाने स्वतःच्या विलासासाठी हे सर्व रंगांचं, रूपांचं, गंधांचं, ध्वनींचं विश्व ते आता करा. मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियांची आला. तशा या विश्वाच्या त्या विविध रूपातून हा मोगरा फुललेला आहे. तो आत्मरूपाचा आहे आणि तो फुलतच राहणार. आणि तोच मोगरा तुमच्या आमच्या मनामध्ये देखील फुलत असतो इच्छांच्या रूपाने. मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियांची आला. जरा मनामध्ये डोकावून बघा. आणि त्याच मनामध्ये इवलेसे रोप लावी येले दारी. मनामध्ये इवलेसे रोप आहे इच्छेचं. तयाचा वेलू गेला गगनावेरी. आत्मरूपाच्या प्रगटीकरणाचा वेलू गेला गगनावरी. तो विश्वरूपात प्रगटलाच, पण तुमच्या आमच्या प्रत्यक्ष जाणीवेमध्ये, आमच्या मनामध्ये असे अनंत तरंग सारखे उमटत असतात की त्याचा देखील कळ्याचा बहर सारखा येतच असतो. फुले वेचिता बहरू कळियांची आला. मनाची ये गुंती यला शेला. आणि इथे या सगळ्यातून, या सगळ्या द्वैतातून, या सगळ्या उपाधीतून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला. मनाची ये गुंती यला शेला. आता ती सगळी फुलं, ते सगळं जे जे काही मनामध्ये तयार होत होतं, भावनांचं, वासनांचं, विकारांचं सगळं जे काही वैभव फुलत होतं ना, ते आता मनाची या गुंफी याला शेला. बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला. तिथे मन मिटलं, तिथे मन संपलं. हे त्या एका मोगऱ्याच्या गीतातून ज्ञानदेवाने प्रकट केलेलं आहे. ज्ञानदेवांचं सौंदर्य, त्यांचं तत्व, त्यांचं तत्वज्ञान हे सगळं कसं एकरूप झालेलं आहे, कसं समरूप झालेलं आहे आपलं लक्षात आलं की आपणही त्या तरंगाशी एकरूप होऊन जाऊ. आपणही त्याच्यापासून वेगळे राहतच नाही. मग असा काहीतरी एक दिव्य आनंद देण्याचं काम ज्ञानदेवांच्या सगळ्याच ग्रंथांनी केलेलं असल्यामुळे त्याच्यावरती जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. तो आनंद जेवढा लुटावा तेवढा थोडाच आहे. तरी देखील माझ्या मित्रांनी, विशेषतः माझ्या बालमित्रांनी, माझ्या शाळा मित्रांनी, का कुणास ठाऊक त्यांना कुठून प्रेरणा झाली की आपल्या गोपाळाला मुंबईत बोलवावं आणि मुंबईच्या लोकांना त्याचं दर्शन द्यावं. गमतीने म्हटलं, मी दर्शन वगैरे देण्यासारखा मी कुठे भव्य दिव्य सिद्ध पुरुष वगैरे नाही, कुठल्या संप्रदायाचा अधिकारी नाही. माझ्या अंगावरती सुद्धा तुमच्यासारखेच कपडे आहेत. पण ज्ञानदेव असंच सांगतात, थोरपण परासांडीचे. हे लक्षात घ्या, हे जीवनात हे अनुभवण्यासारखं आहे. काय मोठेपणा तुमचा असेल, तुमची डिग्री असेल, तुमची पदवी असेल, थोरपण परासांडीचे. सगळं बाजूला टाका. थोरपणा परासांडीचे. व्युत्पत्ती अवघीच विसरीजे. तुमचं काय शहाणपण, विद्वत्ता, ज्ञान, प्रकांड पांडित्य वगैरे सगळे व्युत्पत्ती अवघीच विसरीजे. जगा, तिसरा चरण अत्यंत महत्वाचा.
जगा धाकुटे या व्हावे तै जवलिक माझी. जेव्हा जगाकडे अत्यंत नम्रतेनं त्यातलाच मी एक असं समजून ज्या वेळेला तू व्यवहाराला उतरशील ना, तेव्हाच मी तुझ्या जवळ राहीन, नाही तर राहणार नाही. काल मी सांगितली होती, मार्गाधारे वर्तावे, विश्वये मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांमध्ये. ज्ञानदेवांचा आग्रह आहे की ज्याला समूहामध्ये राहायचं आहे, माणसामध्ये राहायचं आहे, त्याने या माणसापेक्षा मी कोणीतरी दिव्य पुरुष आहे, मी कोणीतरी अलौकिक आहे, मी यांच्यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे, अशा भावनेने वावर करणं म्हणजे माझी भक्तीच नव्हे. त्यामुळे काही विशिष्ट हेतूसाठी जर माझी कोणी भक्ती करत असतील तर ती माझी भक्तीच नव्हे. माझ्या भक्तीची खरी लक्षणं ही आहे, जगा धाकुटे या व्हावे तै जवलिक माझी. तेव्हा असे काही निरामय संदेश ज्ञानदेवातून आपल्याला मिळतात, त्याने आपलं जीवन शुद्ध होतं. मी पहिल्याच भाषणात असं सांगितलं की मी कशासाठी त्याच्यावर बोलतो, मला ही कवच कुंडल मिळालेली आहेत त्याच्यातून, असा मी शब्द वापरलेला होता. सगळ्या संकटातून, दुःखातून, अडचणीतून, समस्यातून काही प्रकाश दाखवण्याचं काम या शब्दांनी केलेलं आहे. कवचकुंडल आहे ती जीवनातली, ती कवचकुंडल तुम्हाला मिळाली पाहिजे. ती सत्य शिवसुंदराची कवचकुंडल आपल्याला आहेत सुदैवाने. ती मिळाली तर आपलं जीवन अधिक समृद्ध, अधिक सुंदर आणि अधिक प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाही. या उद्देशानं आमच्या मित्रांना वाटलं की गोपाळ तू बोल, आणि त्या पद्धतीने मी आज आलो. माझ्या एका कवितेच्या स्मरणानं मी या कार्यक्रमाचा समारोप करतोय, कारण तो जो आनंद माझ्या मनात भरून राहिलेला आहे, तो आनंद व्यक्त करणारी ती कविता आहे. या आनंदाच्या वेळी मी गीत कोणते गाऊ, या आनंदाच्या वेळी मी गीत कोणते गाऊ, त्या अनंत अज्ञाताला नजराणा कसला देऊ. या आनंदाच्या वेळी मी गीत कोणते गाऊ, त्या अनंत अज्ञाताला नजराणा कसला देऊ. मी रीताचा आलो होतो जाणार रित्या हातांनी, मी रीताचा आलो होतो जाणार रित्या हातांनी, मद दान कसे हे पडले भरलेले पानोपानी. हे दान कसे हे पडले मग भरलेले पानोपानी, ही कृतज्ञता हृदयीची शब्दात कोणत्या होऊ, त्या अनंत अज्ञाताला नजराणा कसला. सुकलेल्या अश्रूमधून स्वप्नांची झाडे रुजली. जीवनात आलेल्या अनुभवाला हा आधार होता. सुकलेल्या अश्रूमधून स्वप्नांची झाडे रुजली, वटलेल्या फांदीवरती आकाश फुले दरवळली. नक्षत्र फुलांच्या गावी, नक्षत्र फुलांच्या गावी हा चाफा एक फुलू दे. नक्षत्र फुलांच्या गावी हा चाफा एक फुलू दे. त्या प्रकाश गंगे माझी नावेसह सर्व बुडू दे. त्या प्रकाश गंगे माझी नावेसह सर्व बुडू दे. या विना तुझ्या दाराशी मी दीप कोणता लावू, त्या अनंत अज्ञाताला नजराणा कसला देऊ, नजराणा कसला.